नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. घरातील सततचे वाद आणि संशयातून पत्नीचा गळा आवळून खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. चाकणमधील स्वप्ननगरी गृहप्रकल्पाच्या मागील प्लॉटिंगमधील एका इमारतीमध्ये शुक्रवारी दिनांक 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी ही घटना घडली. चांदनी उर्फ बडीमा रफिक नदाफ पठाण, वय वर्ष 25, सध्या राहणार चाकण, तालुका खेड, असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पतीने करकचून गळा आवळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. रफिक नदाफ पठाण, वय वर्ष 30, सध्या राहणार चाकण, तालुका खेड, मूळ राहणार गुलबर्गा, कर्नाटक, असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी सायंकाळी 6च्या सुमारास मृतदेह शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नदाफ कुटुंब मागील काही महिन्यांपासून चाकणमधील स्वप्ननगरी गृहप्रकल्पाच्या मागील बाजूस एका प्लॉटिंगमध्ये उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये भाड्याने राहत आहे. रफिक इमारतीचे स्लॅब भरण्याचे सेंटरिंगचे कामाचे ठेके घेतो. रफिक याचे पत्नी चांदणी हिच्याशी मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. चारित्र्याच्या संशयावरून रफिक याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो स्वतः चाकण पोलीस ठाण्यामध्ये स्वतः हजर झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पोलिसांचा ताफा घटनास्थळी रवाना झाला. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून चांदणी हिचा मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी पाठवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी आलेल्या चांदणी हिच्या वडिलांनी सांगितले की जावई रफिक याने आम्हाला स्लॅब भरण्याच्या कामाच्या ठिकाणी नेले. त्यानंतर तो घरी काही काम असल्याचे सांगून निघून गेला. याच दरम्यान त्याने आपल्या मुलीचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. रफिक याने स्लॅब भरण्याचे काम करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वायरने पत्नीचा गळा आवळला असल्याची शंका व्यक्त होत आहे. दरम्यान आरोपी रफिक हा चाकणमधील बांधकाम क्षेत्रात स्लॅब भरायचे काम करणारा मोठा ठेकेदार असून या कामासाठी लागणाऱ्या कामगारांची मोठी टोळी व यंत्रसामुग्री त्याच्याकडे उपलब्ध असल्याचे या क्षेत्रातील मंडळींनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत. खेड तालुक्यातील साबळेवाडी परिसरात एका घरातून गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी प्लास्टिकचा ड्रम आणि पिशव्यांमध्ये गावठी हातभट्टीची दारू साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे 2650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. खेड तालुक्याच्या काळूस गावात शेतामध्ये काम करत असताना सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काळूस गावातील भोलेनाथ बाबूराव पवळे हे शेतात भुईमुग उपटत असताना त्यांच्या हातामध्ये साप आला. या विषारी सर्पाने त्यांच्या हाताला चावा घेतला. तत्काळ त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेने काळूस गावातून हळहळ व्यक्त होत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांचे वर्चस्व असणाऱ्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक 28 जुलै 2026 रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सचिन देशमुख यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे आणि उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवीन सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेचे नोटीस सर्व संचालकांना देण्यात आली आहे. बाजार समितीच्या नवीन सभापती पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून नवीन सभापती पदासाठी इच्छुक संचालकांपैकी कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार याकडे तालुक्याचं लक्ष लागले. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या गोटातील अनेकांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी उमेदवारी देऊन आपल्या गोटात आणल्यामुळे आमदार काळे यांचे बाजार समितीतील बळ वाढलं आहे. सध्या काही संचालक राजकीय सहलीवर गेल्याची चर्चा आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ 2023 मध्ये अस्तित्वात येऊन माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली 18 पैकी 11 संचालक निवडून आले होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कैलास लिंभोरे आणि विठ्ठल वणघरे यांनी पदाचे राजीनामे देताच बाजार समितीतील राजकीय समीकरणे बदलून 4 संचालकांनी विरोधी भूमिका घेतल्याने बाजार समितीत अनपेक्षित सत्ता परिवर्तन होऊन
माजी आमदार मोहिते यांचे वर्चस्व मोडीत काढत विरोधी गटाचे ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे यांची सभापती पदावर वर्णी लागली। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांना विक्रमी मते मिळवत पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकावल्याने बाजार समितीच्या सत्ता परिवर्तनाला बळकटी मिळाली आहे। आमदार काळे यांच्या नेतृत्वात ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे यांनी सभापती पदाच्या कार्यकाळात अत्यंत पारदर्शक भूमिका घेत बाजार समितीच्या विस्कळीत झालेल्या कारभाराची घडी रुळावर आणण्यासाठी शेतकरी हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। आमदार बाबाजी काळे यांच्या सहकार्याने चाकण बाजार आवारात 3,50,00,000 रुपये खर्चून आधुनिक ऑक्शन हॉल उभा केला। कांदा, बटाटा आणि इतर भाजीपाल्याचे ऊन पावसापासून होणारे नुकसान थांबवले। ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चाकणांनी राजगुरुनगर येथे अल्प दरातील शेतकरी भोजन थाळी योजना सुरू केली। राजगुरुनगर बाजार आवारात प्रथमच कांदा, बटाटा खरेदी विक्री सुरू करण्यात आली। शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ SMS द्वारे माहिती मिळण्याची व्यवस्था, ऑनलाईन व्यवहार आणि डिजिटल बाजार माहिती प्रणाली सुरू करण्यात आली। चाकण येथील बैल बाजार व शेळी बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या। बाजार आवारात काँक्रिटीकरण, अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी तसेच संचालक व शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे, प्रशिक्षण शिबिर आणि शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली। त्यामुळे आजवरच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीचे रुपडे पालटले। आता बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा कोणाच्या हाती जाणार की पुन्हा फोडाफोडी, आमिष आणि जुनास राजकीय आखाडा सुरू होणार याकडे तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, राजकीय मंडळीचे लक्ष लागले। मागील आठवड्यात धो-धो कोसळलेल्या आणि पूर सदृश्य स्थितीने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणाऱ्या पावसाने नंतर सपशेल दडी मारली। मागील 3-4 दिवस कडकडीत उन्हाचा आणि उकाड्याचा अनुभव नागरिकांनी घेतलाय। त्यानंतर शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी खेड तालुक्यात पुन्हा काही भागात पावसाने पुनरागमन केले। चाकणमध्ये शुक्रवारी सकाळीच पावसाने अशी काही वेळ हजेरी लावली। आळंदी येथे नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले। अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आळंदीत केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले आणि नदीला पूर आलाय। मुसळधार पावसाने आलेल्या पुराने नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मिळत असल्याचे मासेमार बांधव सांगत आहेत। पावसाचे किंवा पुराचे पाणी आल्याने मासे पाण्याच्या प्रवाहासोबत पोहत नदीच्या वरच्या भागात प्रवाहाच्या उलट दिशेने जात आहेत। याला चढणीचे मासे असेही म्हणतात। अनेकदा गोड्या पाण्यातील मासे नवीन पाण्यामुळे प्रजननासाठी बाहेर पडतात। पावसाची रिपरिप सुरू होताच आणि पाण्याचा प्रवाह वाढताच मासे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वर उड्या मारून जातात। नवीन पाण्यासोबत वाहून आलेले छोटे कीटक आणि सेंद्रिय अन्न माशांसाठी उपलब्ध होते। त्यामुळे मासे नवीन पाण्याच्या प्रवाहाकडे आकर्षित होतात। पारंपरिक मासेमारी करणारे आदिवासी बांधव पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या पाण्यात मासे पकडतात। खेड तालुक्यात नद्यांमध्ये आता चिलापी, गुगळे, कटला असे अनेक प्रकारचे नदीचे चवदार मासे मिळत असून खेकडी देखील मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याचे मासेमार बांधव सांगतात। डिरिंग कुठे करायची नसते, डिरिंग जिथं करायची तिथंच करायची असते। आत्ता जो हा पाऊस पडला त्या पावसामध्ये खूप प्रमाणात माशाची मिळगत झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मासे, खेकडे, चिलापी, कटला सगळे खेकडे पण हे सगळे भारी प्रमाणात मिळतात। खप पण भारी प्रमाणात होते। भाव सगळ्यांचे प्रत्येकाचे भाव वेगळे वेगळे आहेत। कटला 400 रुपयांनी, चिलापी 150 रुपये, 200 रुपये असते मोठी असली तरी, आणि गुगळी 400 रुपये, खेकडा 400 रुपये या प्रमाणात मिळते। आता जास्त प्रमाणात मिळतात, काय कारण आहे नेमकं, काय कारण? पाण्यानं वड्यांना पाणी असतं त्याच्यामुळे मिळतात। आता 4 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याच्यामुळे वड्यांना पाणी, त्याच्यामुळे पाणी भरपूर आहे वड्यांना आणि त्या पाण्यामुळे मग खेकडे, मासे मिळायला चांगल्या प्रमाणावर मिळत असतात। कुठं कुठं आपण करतो मासेमारी? आपल्या इथं शिवारामध्ये खेड तालुक्यातच कुठं आपल्या रेटवडी असेल, पिंपळगाव असेल, काळूस असेल, अशा प्रमाणात राजगुरुनगर नगर परिषदेने शहरात काही विकास कामांसाठी खोदकाम केले आहे। यात नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेला याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील काहीही उपयोग होत नसल्याची कैफियत स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून मांडली आहे। पूर्णपणे रस्ता फोडण्याचा प्रयत्न केला। रस्ता फोडल्यावर यांनी मला आधी नोटीस कळवायला लागत होती की बाबा आम्ही तुमच्या इथनं पाईपलाईन नेतोय, तर यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस आली नाही। आणि
चाकण शिक्रापूर रोड भुरुक नगर येथील पावनधाम गृहरचना सोसायटीची सन 2026 ते सन 2031 यासाठी कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी आप्पासाहेब पोतेकर यांची निवड झाली, तसेच राजेंद्र आवटे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. आज रोजी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगाव येथून निघून फलटण येथे मुक्कामी पोहोचली. यावेळी चाकणची पालखी नंबर 17 ही रथाच्या पुढे होती. दरम्यान खेडचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे हे तारडगाव ते फलटण नेहमी पायी दिंडीसोबत चालत जायचे. त्यांचा हाच वारसा चाकणच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषाताई सुरेश भाऊ गोरे यांनी पुढे चालू ठेवत पायी तारडगाव ते फलटण वारीचा अनुभव घेतला. त्यांच्यासोबत यावेळी चाकणच्या नगरसेविका जयश्री नाईकवाडी, रुपाली कांडगे, स्वाती लेंडघर, सुवर्णा राक्षे आणि निकिता गोरे यांनी देखील पायी चालत वारीचा अनुभव घेतला. सर्वांनी चाकणची दिंडी क्रमांक 17 या रथाच्या पुढील आणि दिंडी क्रमांक 115 या रथाच्या मागील अशा दोन्ही दिंडींना भेट दिली. रामकृष्ण हरी. आम्ही दिंडी नंबर 17 मध्ये 42 वर्षापासून चालतो. माझ्या माहितीप्रमाणे श्री गुरु हैबत बाबा यांनी ज्या वेळेला हा समाधी सोहळा सुरू केला, म्हणजे पालखी सोहळा सुरू केला, तेव्हापासून का आज तागायत आमचे चाकणकराचे मूळ पुरुष वैकुंठवासी परमपूजनीय काशीनाथ बाबा ते हैबत बाबा समवेत या पालखी सोहळ्यामध्ये चालत आलेत. त्यानंतर वैकुंठवासी परमपूजनीय प्राप्त स्मरणीय आमचे कोंडीबाबा धाडगे त्यांच्या पासून आमचे आणि बाबांचे संबंध आले आणि तेव्हापासून आज मला या दिंडीमध्ये जवळपास 42 वर्ष पूर्ण होतात. त्यामध्ये आमचे अण्णासाहेब धाडगे असतील, आमचे परमादरणीय हरिभक्तपरायण आप्पा महाराज धाडगे असतील, तद्वतच आमचे वैकुंठवासी तात्या या लोकांनी आजपर्यंत केवळ वारकऱ्याची सेवा हा पवित्र उद्देश ठेवून ही चाकणकराची दिंडी आजपर्यंत चालत आहे आणि वारकऱ्यावरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी आहे. वारकऱ्याला एक बाहेरचा न समजता प्रत्येक येणारा वारकरी आमच्या कुटुंबातला सदस्य एकर मालकामुळे आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायामुळे प्राप्त होतो. हे आमचं सद्भाग्य आहे. रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्ववंद्य सच्चिदानंद संत सम्राट सद्गुरू श्री ज्ञानराज माऊली. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा खूप मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात संपन्न होत आहे. या सोहळ्यामध्ये आम्हा वारकऱ्यांना जो चालण्याचा योग आला ते आमचे दिंडी मालक कोंडीबा निवृत्ती धाडगे रथापुढे 17 नंबर चाकणकर यांच्या दिंडीमध्ये येण्याचा योग आला. गेल्या 30 वर्षापासून या दिंडीमध्ये जो येण्याचा योग आला, आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली तायडे यांच्यामुळे या दिंडीत मी सहभागी झालो. त्यामुळे गेल्या 30 वर्षापासून मृदंगाची सेवा या दिंडीमध्ये मी सातत्याने करीत आहे आणि त्याचप्रमाणे आमचे सगळे जेवाचे जीवलक मालक लोक जे आम्हाला सख्या भावासारखे मानतात, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे सुदामशेठ धाडगे मालक, त्याचप्रमाणे आमचे अण्णा आणि त्याचप्रमाणे विशेष माझ्या जे आशीर्वाद आहे ते आमचे कृष्णाप्पा धाडगे, त्याचप्रमाणे त्यांचे आता चिरंजीव वगैरे सगळे आमचे ते पुतणे आम्ही असे मानतो आणि ते आम्हाला भाऊ म्हणतात. त्याच्यामुळं आम्ही सगळ्या कार्यात सगळ्या सुखदुःखात आम्ही सहभागी असतो. विशेषतः करून या सोहळ्यामध्ये जो आनंद मिळतो त्यामध्ये आमचे किरण भाऊ, त्या महेश भाऊ ह्या दोघांमुळे आणखीन 2 वर्षापासून विशेष आनंद मिळाला. त्याचप्रमाणे त्यांचे सहभागी आमचे तृणाल महाराज की ज्यांनी कालच्या व्यासपीठावर सत्कार घेतला आणि त्यांनी खूप असं सुंदर असं मार्गदर्शन केलं. आणि मी त्यांना खूप माझी चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद देतो की त्यांनी चांगल्या पद्धतीनं कीर्तन करावं किंवा व्याख्यान करावं, प्रवचन करावं. त्याचप्रमाणे आमचे दिंडीचे विनेकरी आमचे ज्ञानेश महाराज, आबा महाराज, आमचा सुरज आणि सागर हे सगळे दिंडीसाठी अगदी झटापट्यानं आणि मनपूर्वक सेवा करतात. आमच्या वहिनी असतील ह्या सुद्धा सगळ्या वारकऱ्यांना
जेवले का नाही, झोपले का नाही, कोणाला काय अडचण आहे का, कोणाला दुखते का, कोणाला काय होते, म्हणजे सगळ्यांना घेऊन चालण्याकडे एका परिवारासारखा हा सोहळा आहे. आणि हा सोहळा माऊली एका परिवारासारखा आहे, पण एक दिंडी एक मालक एका परिवारासारखा सांभाळतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.